अण्णा कवाच दात घासतो यास? अरे दातांसाठी भारी असलेलं तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंतमंजन आणलंय आणि दंतप्रभा टूथपेस्ट बी आणल्या. त्यात असलेल्या बकुळ, तुंबरू, माजूफळ अशा औषधी दात आणि हिरड्याच नाही तर समद्या जबड्याचं रक्षण करतात. हलणं, किडणं, पडणं एकदम बंद. व्यसनाचं काळं पिवळं डाग बी घालवत्यात. म्हणजे किंमत कमी आणि गुण नामी. म्या बी आणतो बघ. तोडकर संजीवनीचे दंतप्रभा दंतवंजन आणि दंतप्रभा टूथपेस्ट सर्वत्र उपलब्ध. सोशल मीडियावर चुकीची पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केली मागणी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या जुन्या विधानाचा विपर्यास करून जातीय तेढ निर्माण करून दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दिले. यावेळी बोलताना विजय चौगले म्हणाले, ज्यांनी आपली अख्खी हयात देव, देश, धर्म आणि शिवरायांनी संभाजीराजे या रक्तगटाची पिढी निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वाया घालवलं, त्या संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी पहिला या गोष्टीचा विचार करावा. त्यांच्यापेक्षा 1% तरी किमान आपण या धर्मकार्यासाठी, देशकार्यासाठी शिवप्रभूंच्या चरणी आपलं आयुष्य वेळ वेचू शकतो का? नाही. मुळात संभाजी महाराज, शिवाजी महाराज समजून ज्याने घेतलंच नाहीत, ज्याने मिरवणुकीसाठी आणि एक राजकीय हेतूसाठी शिवाजी महाराज, संभाजी महाराज नावाचा वापर केला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी बघून जो राज्याभिषेक साजरा केला तो दस्तूरखुद्द शिवाजी महाराजांनी. 6 जून तारीख कधी आली, कुठून आली? शककर्ता राजा का म्हटलं जातंय? शक म्हणजे यांना काय माहीत आहे का? किंवा 6 जून कधीपासून आली? जो रायगडावर आता रोज दैनिक पूजा होत्या, नित्यपूजा होते, ती देखील संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या माध्यमातून आज तागायत 80च्या दशकापासून चालू आहे. असं कोणतं कार्य याने केलंय की गुरुजींच्या बद्दल बोलायचं? गुरु साक्षात परब्रह्म. गुरुजी हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि भिडे गुरुजी हे आम्हाला देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आणि जर गुरुजींच्याबद्दल जर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना या प्रशासनाने योग्य धडा नाही शिकवला तर धारकऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागेल. तसेच जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती व सोशल मीडियावर कारवाईची मागणी देखील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून करण्यात आली. यावेळी अमर मोरे, सौरभ बेनके, नवनाथ किलेदार, विक्रांत जाधव, गजानन सपकाळ आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.